कल्याण में शिवसेना शिंदे की गुटबाजी आई सामने। पूर्व नगरसेवक तथा शहर प्रमुख की महिला पदाधिकारी ने की खुलेआम पिटाई। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सोमवार 24 मार्च को कल्याण में शिवसेना शिंदे गुट में किस तरह की गुटबाजी है उसका एक बड़ा उदाहरण सामने आया है, जिसमें एक महिला पदाधिकारी द्वारा एक पूर्व नगर सेवक तथा मौजूदा उप शहर प्रमुख की खुलेआम पिटाई की गई है। किसी एक रास्ते को लेकर, यहाँ के परिसर के रास्ते को बनाने को लेकर विवाद है और रानी कपोते नाम की यह महिला पदाधिकारी इस विवाद के दौरान भी किस तरह से अपनी बातों को रख रही है वो देखिए। और इसी बात को लेकर पूर्व नगर सेवक मोहन उगले तथा उप शहर प्रमुख है फिलहाल वो शिवसेना शिंदे गुट के, इनके साथ फिर उनकी कैसी झड़प होती है। रानी कपोते का आरोप है कि मोहन उगले ने उनसे गाली गलौज की, उनके सीने पर हाथ लगाया और उसी से उद्वेलित होकर फिर उसने उनकी पिटाई की है। फिलहाल इस पूरे मामले में पुलिस ने क्या संज्ञान लिया है, किस तरह की कार्रवाई की है, इसकी कोई जानकारी सामने नहीं आई है। वहीं पार्टी ने अनुशासन के तौर पर इस पूरे मामले को किस तरह से लिया है वो भी अभी जानकारी सामने नहीं आई है। बोलती बंद झाली तुझी, माझ्या अंगाला हात का लावला? सर्व लोक बघा बघा काही करत नाही केला। एक महिला आहे, एक महिला म्हणून महिला बघा काय नाटक बघा 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 सगळ्यांना नाक्याने वाढला त्यांनी, आपल्या सगळ्या महिलांना नाक्याने वाढला त्यांनी। सगळे बघा सगळ्या पुरुषांना बघा काय चाललंय बघा, हे बघा 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 सगळ्या लोकांनी बघा, सगळ्या लोकांनी बघा। ते 2 टर्मचे नगरसेवक आहेत, तिथे 10 वर्ष ते नगरसेवक आहेत आणि आमदार निधीतून रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काल उद्घाटन होतं फडके शिंदेमळा इथे भूमिपूजन होतं आणि त्यावेळेस राणी कपोते म्हणून जी मुलगी आहे तिने येऊन तिथे धिंगाणा केला की हा निधी मी उपलब्ध केला, परंतु तो आमदार निधी आहे आणि निधी हा नगरसेवकांना दिला जातो, म्हणून वार्डाचे नगरसेवक म्हणून मोहन उगले साहेबांनी तिथे पाठपुरावा केला, आमदार निधी उपलब्ध केला आणि विकास कामं तिथे चालू केली। प्रत्येक वेळेस ही व्यक्ती तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेळेस मोहन उगले यांना ही मुलगी जी आहे ही त्रास देण्याचा प्रयत्न करते गेले कित्येक दिवस। आणि आज तर एकदमच विघटित प्रकार केला की आम्ही आमदार साहेबांकडे, मी स्वतः होती, मोहन उगले साहेब होते, त्यांच्या प्रभागातील काही पाण्याचा प्रश्न होता म्हणून काही महिला तिथे आलेला, कोणीतरी पाण्याची लाईन टाकून देत नव्हतं जागे मालक, म्हणून मग आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बाजारपेठला तक्रार करा आणि पाण्याची लाईन, लोकांना पाणी मिळायला पाहिजे, पाण्याची लाईन टाकून घ्या। म्हणून त्या सगळ्या महिला आणि मोहन उगले नगरसेवक हे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गेले दुपारी 1:30 वाजता, माझ्यासमोरच गेले। मी जोपर्यंत 2:15ला घरी पोहोचते 2:30 पर्यंत तर तिथे कळालं की उगले साहेबांना मारहाण केली। ते बाजारपेठ पोलीस स्टेशनवरनं महापालिकेत जात होते तक्रार नोंदवून आणि तहान लागली म्हणून अहिल्याबाई चौकामध्ये एक स्टॉल आहे तिथे ते उभे राहिले पाणी पिण्यासाठी। ही मुलगी पाठलागच करत होती वाटतं मारण्याच्या, राणी कपोते ही पाठलागच करत होती। तिने डायरेक्ट तिथे ते पाणी प्यायला थांबल्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट अटॅकच केला, डायरेक्ट तिने मारायला सुरू, कारण मोहन उगले यांचं बायपास झालेलं आहे, दोन्ही डोळ्यांची सर्जरी झाली, तिने अगदी डोळ्यावर इतके फटके मारले की त्यांची डोक्यावर मारले, जी दिसण्याची नस आहे ना ती कंपोज झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि त्यांना आता भिडे हॉस्पिटलला रुक्मिणीबाईला नेल्यानंतर तिथे ॲडमिट करून नाही घेतलं, म्हणून जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे, सिरियस झाल्यामुळे त्यांना भिडे हॉस्पिटलला ॲडमिट केलेले, आता ते ॲडमिट आहे।
तर आम्ही महिला आघाडीच्या वतीनं ती आमच्या पक्षाची कार्यकर्ता नाहीये, कारण पक्षात नाही, ती आधी उबाटाची होती. उबाटातून ती बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते की आमच्या शिवसेनेत घेण्याचं, परंतु आम्ही तिला शिवसेनेत तिचा प्रवेशच घेतला नाहीये. त्याच्यामुळे ती आमच्या पक्षाची कार्यकर्ती सुद्धा नाहीये. परंतु नेहमी ती सांगते, शिंदे साहेबांचं नाव घेते, खासदार श्रीकांत शिंदेचं नाव घेते की मी ह्या पक्षाची कार्यकर्ते, परंतु ती महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून सांगते की आम्ही तिचा प्रवेश सुद्धा घेतलेला नाही. ती चुकीचं मिसगाईड करते, सर्व लोकांना चुकीचा मेसेज पोहोचवते की मी शिवसेनेची कार्यकर्ते आहे, परंतु ती आमच्या पक्षाची कार्यकर्ती सुद्धा नाहीये. आणि याच्यानंतर उगले साहेबांना जर आमच्या नगरसेवकाला जर मारहाण अशी होत असेल, याच्यानंतर हे खपून घेतलं जाणार नाही. बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले, असं ACP साहेबांची चर्चा केली. DCP साहेब थोडे मीटिंगमध्ये आहे, तर आम्ही तासाभराने पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत. कारण अशी दादागिरी आणि उद्या तूच मारहाण करणार, तूच विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही विकृती आहे एक प्रकारची, ही थांबली पाहिजे. म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि साहेबांना निवेदन देऊन तिच्यावर कारवाई करा असं आम्ही सांगतो. म्हणजे काही कडवं म्हणजे जर मोहन उगले या नगरसेवकांनी काही नसताना त्यांना उगीच जर मारहाण कोण करत असेल, तर शिवसेनेची महिला आघाडी असं चुकीच्या कामाला सपोर्ट करणार नाही आणि खपून घेणार नाही. तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तीव्र निषेध करणार आणि साहेबांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी, तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं आम्ही साहेबांना सांगितलं. कुणालाही मारेल पुरुषाला, ते चालणार नाही. कारण ज्या पद्धतीने एक स्त्री आपलं स्त्रीत्वाचं भांडवल करून एका पुरुषाला जीवे मारण्याचा प्रयत्न करते, हे योग्य होणार नाही. आणि ते आम्ही उघड्या डोळ्याने बघत बसणार नाही. एवढी आमचा आज एवढा सूर आहे ना की निषेध नाही, वेळ पडली तर आम्ही महिला आघाडी कुठल्या स्तरावर जाऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ. लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे. आज पुरुषाच्या अंगावर हात टाकणं आणि समजा पुरुषाने प्रोटेक्ट नसतं केलं आणि हात टाकला असता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता. काही एक पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला, आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला तर ही किती मोठी बाब आहे. माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणचे आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी गाडीमात्र संबंध नाही, परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवतो. हात खाली घ्या, बटन हात खाली घ्या. सातत्याने राणी कपोते शिवसेनेच्या मार्गदर्शनांतर्गत तिथे सातत्याने डॉक्टर नाना धर्माधिकारी मार्गासाठी पुढाकार घेऊन सातत्याने ही फाईल पास करून घेतलेली आहे. डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम प्रशासनाचे आभार या गोष्टी करता. गेले काही वर्ष या मार्गाची हालत खूप बेकार झालेली होती. सातत्याने दर आठवड्याला गेल्या 5 वर्ष झाले मी कंटिन्यू पाठपुरावा करते. डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा विषय असो, आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचा विषय असो, इतके वर्ष या ठिकाणी नगरसेवक असूनही कुठल्याही कामांचा विकास झाला नाही. हे ठामपणे छाती ठोकपणे ही राणी कपूर. जय दुर्गाणी माता की जय. हा पाठपुरावा शिवसेनेच्या अंतर्गत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आलेला आहे. परत एकदा डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांचे राणी कपोते आभार मानते. प्रशासन राणी कपोते आगे बढ़ो, रानी कपोते आगे बढ़ो, रानी कपोते आगे बढ़ो, रानी कपोते आगे बढ़ो. दॅट्स इट. हलक्यात घ्यायचं नाही. तुमच्या बापाची पोरगी आहे मी, समजलं का? या बापाने शिवसेना इथे घडवण्यासाठी रक्त व्हायलंय. अंटू छाटू नये, समजलं का? या बापाची पोरगी आहे दिलीप कपोतेची. शहाणपणा शिकवायचा नाही. तू इथे अस्तित्वात असता, तू बाहेर आला ना, तू कसा शिवसेनेचा? चल चल. हे बाहेर न आले अपक्ष बीजेपी इकडून तिकडून पळत आलेले लोक ते यांनी शिकवू नये शिवसेनेच्या रक्ताला. नारळ तर पहिला राणी कपोतेने फोडलेला आहे. आता बघू इथून काय होतंय पुढे. हळदी कुंकू पण इकडे द्या. हळदी कुंकू पण राणी कपोतेनेच झालेला आहे.
शुभारंभ याचा होणारच. प्रत्येक वेळेला राणी का पोते आगे बढो, राणी का पोते आगे बढो. दाखवायचे आता सगळी इडापिडा निघूनच जाऊ दे. या फडके मैदान प्रभागाची इडापिडा निघून जाऊ दे. कायम तिथे खानकर पाड्यात घुसायचं तिथे नाही. हा डॉक्टर नाना धर्माधिकारी मार्ग आहे. याची पवित्रता जपलीच पाहिजे. जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. चला वैभव शेट्टी या. चलिए ठीक है भाई. विश्वनाथ भोईर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विश्वनाथ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोहन उगले आगे बढ़ो, हम तुम्हारे राणी का पोते ही चलेगी. आगे बढ़ो. गुड. स्वतःचा स्टँड देणं व्हेरी गुड. श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय असो. अरे माझा नाही. राणी का पोते, राणी का पोते. येस, राणी का पोते आगे बढ़ो. फडके मैदानची इडापिडा जाऊ देत रे देवा. चला या. नेकळा उगले आगे बढ़ो. आमदारांच्या बोराची पण बातमी घ्यायची. आज या ठिकाणी जे उद्घाटन झालेलं आहे ते राणी कपोतेच्या मार्गदर्शनाअंतर्गत झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. ही फाईल कॅन्सल करण्यात आली होती प्रशासनामार्फत. काम कोण करू शकतं आणि हे काम कोण करू शकतं ना हे पेपर दाखवतील. हे फक्त महानगरपालिकेमध्ये इंदुराणी जाखडनीच केलेलं आहे काम. हे इंदुराणी जाखड मॅडम यांनाच माहिती आहे. या व्यतिरिक्त ना हे पेपर बोलतील. या व्यतिरिक्त हे पेपर बोलतील. याचा श्रेय कोण घेत आहे हे प्रशासनाला पण माहिती आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सुद्धा माहिती आहे आणि आमदारांना सुद्धा माहिती आहे. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. गणपती बाप्पा हमारा नेता कैसा हो, कैसा हो. आमदारांशी बोलायला रेकॉर्डिंग आहे. फाईल कॅन्सल केली होती. मी सातत्याने 5 वर्ष झाले धावपळ करत पूर्ण केलेली ही फाईल. श्रेय खोटं श्रेय घ्यायचं नाही. इतर कामांमध्ये मी अडवत नाही पण माझ्या कामात कोणी अडवलं तर मी सोडणार नाही. हे काय पत्रक अजून